चोरी कोणी पकडू शकणार नाही असं मतचोरी करणाऱ्यांना वाटलं होतं, पण चोरासकट मतचोरी पकडली गेली. उद्धव ठाकरे यांची टीका. तर ठाकरेंच्या शिवसेनेचा मुंबईमध्ये 27 तारखेला मेळावा. माहितीचा आयटम बॉम्ब सर्वांचं काम तमाम करेल. पराभव दिसल्यामुळे निवडणुका लवकर घ्या म्हणणाऱ्यांकडून निवडणुका पुढे ढकलण्याची मागणी. उपमुख्यमंत्री शिंदेंची विरोधकांवर टीका. आधी भाऊबंदकीचं नाटक, आता मनोमिलनाच्या नाटकाचं प्रमोशन सुरू. शिंदेंचा ठाकरे बंधूंना टोला, तर भाऊबंदकीचा संदेश मिंध्यांना अस्वस्थ करतोय संजय राऊतांचा पलटवार. आज नरकासुराची जयंती नाही, तर श्रीकृष्णाने नरकासुराच्या केलेल्या वधाचा दिवस. जनता तुमच्याच अहंकार सुराचा वध करणार. नवनाथ बन यांचा राऊतांवर पलटवार. आमच्या प्रश्नावर फक्त निवडणूक आयोगानं उत्तर द्यावं. भाजप उत्तर देत असेल तर याचा अर्थ आयोग आणि भाजपची ही मिलीभगत. राऊतांचा आरोप. तर 1 नोव्हेंबरला जनतेची माफी मागण्यासाठी मोर्चा काढा. बन यांची टीका. पुण्यामध्ये महायुतीमध्ये आणखी एक वाद. भाजप खासदार मेधा कुलकर्णींच्या विरोधात राष्ट्रवादीच्या रुपाली ठोंबरे आक्रमक. कुलकर्णींवर गुन्हा दाखल करून अटक करण्याची मागणी. शनिवारवाड्यामध्ये नमाज पठण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल. अज्ञात महिलेच्या विरोधात विश्रामबाग पोलिसात गुन्हा. मेधा कुलकर्णी हिंदू संघटनांनी काल केलं होतं आंदोलन. पुणे जैन बोर्डिंग जमीन व्यवहाराला स्थगिती. धर्मादाय आयुक्तांचे आदेश. एका LLP कंपनीनं बोर्डिंगची 3000 कोटींची जागा 230 कोटींना हडपल्याचा आरोप. धर्मादाय आयुक्तांना स्थगिती देण्याचा अधिकार काय? त्यांच्या संगनमताने व्यवहार झालाय. मोहळांसह सर्वांवर गुन्हा दाखल करा. रवींद्र धंगेकर यांची मागणी. मंत्री संजय शिरसाट यांच्या कृतीने नवा वाद होण्याची शक्यता. उपोषणकर्त्यालाच घरी बोलावून सोडवलं उपोषण. शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरून एका तरुणाचं 9 दिवसांपासून सुरू होतं उपोषण. सरकारमध्ये असे नमुने म्हणून सामान्य नागरिक अडचणीत. संजय शिरसाट स्वतःला ट्रम्प समजतात का? रोहित पवारांची टीका. सोलापुरातील भाजपच्या ऑपरेशन लोटस नंतर अजितदादांची राष्ट्रवादी सतर्क. दत्तात्रय भरणे सोलापुरात निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आढावा घेणार. भरणे सोलापूर जिल्ह्याचे संपर्क मंत्री. पंतप्रधान मोदींकडून जवानांसोबत दिवाळी साजरी. पंतप्रधान मोदींकडून INS विक्रांतलाही भेट. तर मोदींनी राष्ट्रपती मुर्मूंची भेट घेत दीपावलीच्या शुभेच्छा दिल्या. सीमेवरील सैनिकांसाठी आधार सोशल ट्रस्टकडून दिवाळीचा फराळ. मुख्यमंत्री फडणवीसांकडून फराळाच्या ट्रकला हिरवा कंदील. येत्या काही दिवसांमध्ये सोनं चांदी आणखी महागण्याची शक्यता. 2026 मध्ये सोनं 1,60,000चा टप्पा गाठणार तज्ज्ञांचा अंदाज. तर चांदी तब्बल 2,40,000वर पोहोचण्याचा अंदाज. तुळजाभवानी मंदिर विकास आराखड्यामधील भूसंपादनासाठी 19 कोटींचा निधी मंजूर. राज्य सरकारकडून जिल्हाधिकाऱ्यांना निधी वितरणासाठी मान्यता. भूसंपादनाच्या कामाला वेग येणार. बिहार निवडणुकीसाठी लालू प्रसाद यादवांच्या RJDकडनं उमेदवार जाहीर. तेजस्वी यादव राघोपूरमधून लढणार. काँग्रेस विरोधात RJDकडून 3 उमेदवार.